नमस्कार. तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आज आपण बोलणार आहोत आपल्यातल्या प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनातली एक खास गोष्ट, देवपूजा. पण बऱ्याचदा आपण पूजा करताना काही लहान सहान गोष्टी चुकतो आणि त्याचा परिणाम आपल्याला जाणवतच नाही. चला तर मग जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत. स्वच्छता, बाहेरची आणि आतलीसुद्धा. पहिली आणि महत्त्वाची गोष्ट स्वच्छता. अंघोळ न करता पूजा नकोस, पण त्याचबरोबर मनही स्वच्छ पाहिजे. राग, दोष, काळजी बाजूला ठेवा आणि फक्त श्रद्धा ठेवा. दुसरी गोष्ट म्हणजे पूजा करण्याची वेळ ठरवा. सकाळी लवकर उठून सूर्योदयापूर्वी किंवा जेव्हा तुम्ही उठता त्यावेळी पूजा केली तर वेळीच ऊर्जा मिळते. एकच वेळ ठरवा रोज, मग ती 6ची असो किंवा 8ची, पण नियमितता ठेवा. तिसरी गोष्ट म्हणजे देवासमोर मनापासून बसा. फक्त हात जोडून नाही, मनाने, डोळ्यांनी, भावनेने पूजा करा. कधीकधी आपलं मन दुसरीकडे असतं, मोबाईलवर, टीव्हीवर. मग देवाशी खरी भेट कशी होणार? त्यानंतरची गोष्ट म्हणजे फुलं, दिवा आणि नैवेद्य प्रेमाने द्या. देवाला भारी गोष्टी लागत नाहीत, लागतो तो प्रेमाचा स्पर्श. फुलं ताजी असोत, दिवा शांत असावा आणि नैवेद्य स्वच्छ आणि प्रेमाने बनवलेला. त्यानंतरची गोष्ट म्हणजे आपण जेव्हा देवाला मंत्र म्हणतो तेव्हा ते आपल्याला पाठ असावेत. कधीकधी आपण खूप अवघड मंत्र म्हणतो, पण त्याचा अर्थच आपल्याला कळत नाही. आणि शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रार्थना. मनापासून देवाला केलेली प्रार्थना. प्रार्थना म्हणजे मागणं नाही, तो मनातील संवाद असतो देवाशी. देवा तू आहेस ना, बाकी मी पाहीन, एवढंच म्हटलं ना तरी त्याचं उत्तर मिळतं. मित्रांनो, या 5-6 गोष्टी साध्या वाटतात, पण त्या तुमच्या देवाशी असलेल्या नात्याला अगदी घट्ट करतात. तुम्हीही काही खास सवयी ठेवता का पूजेमध्ये? कमेंटमध्ये नक्की लिहा, सगळ्यांना उपयोग होईल त्याचा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक, एक शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत.